कोण जिंकेल मेगा फायनलचा हा मॅच? सेमीफायनल मॅच मध्ये चांगला खेळ तलवली टीमच्या माध्यमातून पाहिला आणि फायनल मॅच मध्ये ते पोहोचलेत 2 हात करण्यासाठी गावदेवी ऐरोली टीम समोर. दोन बॅटर ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल. विकी बनसोडे आणि मनोज. बॉलर कोण आहे? पहिला बॉलर कोण आहे? शिंदे ना. पहिल्या ओव्हर मध्ये बॉलर गौरव शिंदे. दिवस क्रमांक 2 मध्ये गौरव शिंदेचा क्वालिफाय मॅच मध्ये जबरदस्त ओव्हर आपण पाहिला कुमार 11 तुर्बे टीमच्या विरुद्ध. आणि मेगा फायनल मॅच मध्ये आता कशा पद्धतीची कामगिरी दोन्ही टीमची राहील हे मात्र पाहायचं आहे. शो दी बेस्ट गेम, गुड प्ले क्रिकेट. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचला होती सुरुवात. गजानन मित्र मंडळ आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 आणि त्यामध्ये रंगणारा मेगा फायनलचा मॅच. ओव्हर द विकेटने पहिला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर श्री गणेश होत असताना एक धाव धावफलकावर तलवली टीमची. नेक्स्ट बॉल बॅटची कडा. गोशांकित क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल. एक सिंगल येईल. धावसंख्या स्कोर बोर्ड वर एक बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा. संध्याकाळचं सत्र. अनेक प्रेक्षकांची गर्दी आपण चारही बाजूला पाहताय. उभ्या महाराष्ट्राची परंपरा म्हणजे अतिथी देवो भव ही भारताची दाराई स्वागत करून तुमची आम्ही पालतोय परंपरा. याच परंपरेनुसार आलेल्या तमाम मान्यवरांचं आणि क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. मॅच रंगते मेगा फायनलची. एका बाजूला ऐरोली, एका बाजूला तलवली. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर असताना आपण धावसंख्या स्कोर बोर्ड वर आतापर्यंत जाऊन पोहोचताना पाहताय 4 धावा. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये सुंदर स्ट्रोक बॅटर मनोजच्या बॅट मधनं. कव्हर पॉइंट रिजन मध्ये बॉल फरार, चौकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 6च्या मतीने जाऊन पोहोचतीये 8 धावा. आठ धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉल बॅटची बॉटम एज. एक धाव पूर्ण होतीये. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 1च्या मतीने जाऊन पोहोचतीये 9 धावा. 9 ऑन स्कोर बोर्ड. 2 ओव्हरची मॅच. धावसंख्या स्कोर बोर्ड वर पहिल्या इनिंगचा खेळ सुरू असताना 9 धावा. मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय अलॉंग दी कार्पेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. पीके होतीये तोपर्यंत एक सिंगल काढली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 10 धावा धावफलकावर विदाउट विकेट लॉस. जमेची बाजू आतापर्यंत तलवली टीम साठी राहिली आहे. कुठल्या प्रकारची विकेट आतापर्यंत गमावली नाहीये. पहिल्या ओव्हर मध्ये शॉर्ट पिच बॉल फुल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमारेषा पार. विकी बनसोडेच्या बॅट मधनं बॉल सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वर तब्बल 16 धावा. जबरदस्त बॅटिंग. सकाळच्या सत्रापासून चांगला खेळ विकी बनसोडेचा आपण बॉलिंग करत असताना आणि बॅटिंग करत असताना पाहताय. जबरदस्त कामगिरी आतापर्यंत तलवली टीमची स्पर्धेमध्ये राहिली आहे. दुसऱ्या दिवसामध्ये चांगला खेळ ऐरोली टीमचा सुद्धा आपण पाहिलाय. जयेश पाटील आणि निलेश भोईरचा.
दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर तुषार. हुशार बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. बोटातली जादू मैदानाच्या आतमध्ये. बॉल पडल्यानंतर गरकन फिरतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉलर तुषारचा येतोय. धावसंख्या स्थिरावली जाते धावफलकावर. 16 धावा. नेक्स्ट बॉल और पिच होता. कव्हर रिजन मध्ये निर्जस तरी बॉल पडतोय. फेकी होईपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा होत आहेत पूर्ण आणि धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 18 धावा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने शॉर्ट ट्रॅकर बॉल. चांगला झेल आपण लॉंग ऑन रिजन मध्ये पाहताय. पहिली विकेट आता प्राप्त होतीये बॉलिंग करताना तुषारला. चला न्यू बॅटर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. 18 धावा धावफलकावर 1 विकेट लॉस टीम तलवली. न्यू बॅटर रोशन कोहली. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने वाईट बॉल येतोय मैदानाच्या आत. धावसंख्या स्कोरबोर्ड वर जाऊन पोहोचली आहे 20 धावा. 20 ऑन स्कोरबोर्ड. 20 धावा धावफलकावर. न्यू बॅटर हर्षल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने थर्ड मॅन रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. गोशांकी क्षेत्रात एक सिंगल. धावसंख्या स्कोरबोर्ड वर एक समतेने जाऊन पोहोचतीये 21 धावा. 22 धाब्यांचं लक्ष 12 बॉल मध्ये. 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत सेकंड इनिंग मध्ये 22 धावा मेगा फायनल मॅच मध्ये गावदेवी ऐरोली टीमला. बारा बॉल 22 धाब्यांची गरज. सलामीवीर बॅटर जयेश पाटील आणि निलेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल. ऑफिशियल पंच आपण मॅच लगेच चालू करा. बॅड लाईटचा इफेक्ट कुठल्याही प्रकारचा झाला नाही पाहिजे याची आपण दक्षता घ्या.
दुसऱ्या इनिंगला होतीये सुरुवात. 12 बॉल मध्ये 22 धाब्यांची गरज. एका बाजूला डिपेंड करायचे तर एका बाजूला करायचे चेस. स्ट्राईक ला बॅटर निलेश भोईर सज्ज नि बॉलिंग ट्रॅक वर बी बनसोडे. शॉर्ट पिच बॉल बॅटची कडा आणि पहिल्याच बॉलवर निलेश भोईर मैदानच्या आतमध्ये गोल्डन डकचा शिकार. पहिल्याच बॉलवर निलेश भोईर बाद होतोय. न्यू बॅटर जगदीश पगडे. और पिच बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. 4 धावा येत आहेत. चौकार. दोन बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्ड वर 4 धावा. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स ऑफ लाईफ. आणि क्रिकेटमध्ये अटॅक सातत्याने आपण जगदीश पगडेचा पाहिलाय. तोच अटॅक मैदानाच्या आतमध्ये बी बनसोडीच्या विरुद्ध आपण जगदीश पगडेचा पाहताय. धावसंख्या जाऊन पोहोचली धावपलकावर 4. नेक्स्ट बॉल फास्ट अँड फ्युरियस बॉल आपण मैदानाच्या आतमध्ये विकी बनसोडेचा पाहिला. 30 तर्रार बॉल फेकला मैदानाच्या आतमध्ये बॉलर बीकेने. डॉट बॉल. स्लोवर वन बॉल. आता गतीमध्ये परिवर्तन. जबरदस्त बॉलिंग बीकी बनसोडेचे आपण पाहताय. कमालीचं प्रदर्शन. डॉट बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावसंख्या स्कोर बोर्ड वर स्थिरावली 4 धावा. मेगा फायनलची मॅच गावदेवी ऐरोली आणि तलवली टीमच्या दरम्यान रंगतीये रामधनु क्रीडांगणावर. तेच तर्रार बॉल होता. पंप पूल केलं मैदानाच्या आतमध्ये. स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव येतीये. एक धावेच्या मदतीने धावसंख्येला आकार. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 5 धावा धावबलकावर. 5 ऑन स्कोर बोर्ड. पुढे टाकलेला बॉल जयेश पाटीलच्या बॅट मधनं अगदी वेगाने पहिली धाव पूर्ण होतीये. एकच्या मैदानी धावसंख्या स्कोर बोर्ड वर जाऊन पोहोचतीये 6 धावा. 6 बॉल मध्ये 16 धाव्यांची गरज. स्वप्न नाही रात्र बदलते. दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी इच्छा असावी जिंकण्याची. नशीब बदलो अथवा न बदलो वेल नक्की बदलते. इट्स टाइम चेंज टाइम. ही वेल आहे वेल बदलण्याची मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल शिल्लक बनवायचे आहेत 16 धावा. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर मनोज आणि स्ट्राईक इनला बॅटर जयेश पाटील. पुढे टाकलेला बॉल ऑन साइड ला पाहू शकाल. धमाका येतोय जयेश पाटीलच्या बॅट मधनं. बॉल सीमारेषा पार. षटकार. 5 बॉल मध्ये 10 धाव्यांची गरज.
कडक मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. 5 बॉल शिल्लक, धावा बनवायच्या आहेत 10. प्रत्येक बॉल आता महत्वाचा मॅच मध्ये असेल. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े का घाव, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. 5 बॉल मध्ये 10 धाब्यांची गरज. और द विकेट ने शॉर्ट पिच बॉल कव्हर रिझन मध्ये बॅकफुटला जाऊन हार्ड पंच आपण जयेश पाटीलच्या बॅट मधनं पाहिला. बॉल सीमारेषा पार, षटकार. बॉल शिल्लक आता मैदानाच्या आतमध्ये 4 आणि धावसंख्येची गरज फक्त आणि फक्त 4. रन बॉल इक्वेशन. आणखी एक फुल टॉस. बॉल सीमारेषा पार. मॅच फिनिश आणि अभिनंदन. गावदेवी ऐरोली टीम ठरतीये स्पर्धेचा महाविजेता आणि रनर अप ठरतीये तलवली टीम.